नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण माणिक आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। तर गावी असताना आपण रानात गेलो होतो रानभाजी शोधण्यासाठी आणि आपल्याला भेटली होती बरीचशी दिंडा भाजी। तर दिंडा तर आम्ही शोधून आणला होता, पण मला खाण्याचं सुख काही मिळालं नव्हतं, कारण की मी लगेच मुंबईला परतलो होतो आणि गावी त्यांनी आमची फॅमिली होती त्यांनी बनवून ती भाजी खाल्ली होती। पण आम्ही 6 तारखेला रिटर्न आलो, पण माझे आई वडील आणखी 10-15 दिवस गावी राहिले होते काही कामांसाठी आणि ते परवा आलेत आणि परवा येताना त्यांनी आणलेली सोबत दिंडा भाजी। आणि नशिबाने आता मला ती खायला भेटणार आहे, कारण की आईने आणलेली सोबत दिंडा भाजी। आणि आता मी तुम्हाला तीच रेसिपी दाखवतो कशा प्रकारे दिंडा भाजी बनवली जाते। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही दिंडा भाजीची रेसिपी पाहायला मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अर्थातच ही भाजी मी बनवणार नाही आहे, आई बनवणार आहे आणि कशी लागते चव तेही तुम्हाला सांगणार आहे मी खाऊन। आणि ही रेसिपी घेऊन तुम्हीही आपल्या घरी ही भाजी बनवण्याचा नक्की प्रयत्न करा, किंवा तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा। झाड कापायची की बारीक कापायची? बारीक कापायची का? भाजलेले आहेत, भाजून या आटलाच्या सोलाच्या आहे का आटला? फोडणीसाठी तेल घेतलेले आधी आपण। लसूण टाकलेले आपण, लसूण फोडणी लसूण। हा कसला मसाला आहे? गोडा मसाला आहे। गोडा नंतर आणखी काय टाकलंय का? नाही ना, गोडा मसाला फक्त। तिखट, लाल तिखट,
काय गरम मसाला, हळद, राईची फोडणी, राई आणि जिरा नाही, राई एवढीशीच. थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. घेतलेली आहे सुकट धुवून घ्यायची. हे नंतर टाकायचा, आधी नाही. आधी नाही टाकायचा. शिजल्यावर काही टाकायची बरोबर. शिजल्यावर आधी नाही टाकायचं. कापून ठेवायची, शिजली की नंतर आंबट करायचं. आंबा थोडा पिकला आहे ना, आंबट शिजली का चेक करते ना. आंबे आहे ना हे थोडे आता पिकलेत, कारण की सीझन संपत आला आंब्याचा. मीठ टाकलं का? मीठ टाकलं. शिजली का बघू आपण आता भाजी. शिजली. बंद केली. थोडासा आटला सुरा आहे, कजवाल आहे. थोडीशी आपण भाजी घेऊ, खाऊन बघू. गरम आहे भरपूर, तोंड भाजतंय, पण टेस्ट एकदम बेस्ट. जो वर्ष दीड वर्षाचा खातोय भाजी मी, खूप सुंदर लागते. आणि खरं म्हणजे दिंड्याच्या भाजीसोबत भाकरी एकदम सुटेबल आहे. आता आपण शहरात राहतो आहे आणि आमच्याकडे घरी नेहमी चपाती बनते, भाकरी बनते, पण आज चपातीच आहे, त्यामुळे चपातीसोबत खाल्ली. पण अप्रतिम लागते भाजी. तुम्ही कधी ही भाजी बनवून नक्की पहा आणि आस्वाद घ्या भाजीचा. मला खूप आवडते, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि तुम्ही दिंड्याची जर भाजी बनवत असाल तर तुम्ही कशा प्रकारे बनवता, तुमची रेसिपी काय, तुमची पद्धत काय, तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही पण या पद्धतीने बनवून पहा, सुंदर लागते. तर या व्हिडिओमध्ये आपण ते थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.